जगद्गुरू तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे बारामतीमध्ये 2 मुक्काम असणार आहेत। त्यातील एक मुक्काम गावळ्याच्या उंदवडीमध्ये असणार आहे, दुसरा मुक्काम बारामती शहरातील शारदा प्रांगणमध्ये असणार आहे। आणि या ठिकाणी आता आपण बघतोय की वारकऱ्यांच्या स्वागत करण्याचे अनेक बॅनर लावण्यात आलेत। मी सध्या बारामती शहरातील शारदा प्रांगण समोर आहे। त्यातील एक बॅनर मी तुम्हाला आवर्जून दाखवतो की जो बॅनर वारकऱ्यांच्या मनाला अगदी स्पर्शून जाणार आहे। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांना हा बॅनर लावलेला आहे आणि त्यावरती मजकूर लिहिण्यात आलाय, एवढाच निरोप सांगा पांडुरंगाला, परत पाठव देवा माझ्या विठ्ठलाला। अशा पद्धतीची भावनिक साध बारामतीकरांनी आज घातलेली आहे आणि हा बॅनर जो आहे तो प्रत्येकाच्या मनाला स्पर्शून जातोय। 28 जानेवारी 2024 रोजी विमान अपघातामध्ये दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं आणि तेव्हापासून बारामती आणि बारामतीमधील दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा चाहता वर्ग, चाहता कार्यकर्ता दुःखाच्या सागरात बुडालेला आजही आपल्याला पाहायला मिळतोय। ज्या वेळी तुकोबारायांची पालखी बारामतीमध्ये यायची त्यावेळी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः स्वागत करायचे, पालखी रथाचं सारथ्य करायचे आणि काही किलोमीटरचं अंतर देखील ते वारकऱ्यांसोबत चालायचे। काटेवाडीतील त्यांच्या निवासस्थानी वारकऱ्यांना मिष्टान्नाचं गोडधोड जेवण ते स्वतःच्या हाताने घालायचे। यावेळेस मात्र वारीमध्ये दादांचा तो रुबाब वारकऱ्यांना अनुभवता येणार नाही, मात्र त्याच्या अनंत आठवणी वारकऱ्यांच्या मनामध्ये निश्चित कायम घर करून असतील आणि त्या ताज्या देखील होतील। एकंदरीत आपण बघतोय की तुकोबारायांचा पालखी सोहळा जो आहे तो आता बारामती मध्ये मुक्कामी असणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर हे जे स्वागताचे बॅनर लावलेत त्या बॅनर मधून या वारकऱ्यांच्या माध्यमातून पांडुरंगाला एक सांगावा पाठवलेला आहे बारामतीकरांनी की हा आमचा दादा आम्हाला परत एकदा परत पाठव। देवा राखोंडे, NDTV मराठी, बारामती।